नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, 1 + 2 + 3 + 4 असं आपण समजा 100 पर्यंत करत गेलो तर याची एकूण बेरीज किती असा जर प्रश्न विचारला तर आपण लगेच काय करतो, n कंसात n + 1 भागिले 2 करतो, बरोबर। म्हणजे n म्हणजे किती, तर नंबर किती आहे, तर 100 नंबर आहे। n + 1 म्हणजे 101 होतात, म्हणजे गुणाकारामध्ये 101 टाकतो आणि छेदस्थानी 2, 2 ने ह्या 100 ला भाग दिला 50, 50 ने 101 ला भाग दिला, गुणाकार केला की 5050 हे उत्तर येतं। 50 × 50, 5 हातचा आला 50 आहे 500 आणि 5 505। तर अशा पद्धतीने आपण ह्या सूत्राचा उपयोग करून याची बेरीज करतो। हे सूत्र 1 पासून सुरू होणाऱ्या कितीही संख्यांची एकूण बेरीज करायची असेल ना तर हे सूत्र आपण वापरतो। पण आता थोडीशी गडबड, पुढे जाऊया। बघा, समजा 450 + 500 + 550 + 600 अशी ही संख्या मालिका आपण वाढवत नेली 1000 पर्यंत। अशा पद्धतीने 1000 पर्यंत वाढवत नेली आणि विचारलं या सर्व संख्यांची बेरीज किती। आता हे सूत्र चालेल का? अजिबात नाही चालणार। त्यासाठी सूत्र काय मित्रांनो, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, हे कंसात टाका, त्याला गुणिले एकूण संख्या, त्याला गुणाकारात आहे एकूण संख्या भागिले 2। या सूत्राचा उपयोग करून तुम्ही या पद्धतीची जी संख्या मालिका असते याची एकूण बेरीज सांगू शकता, यातल्या सर्व संख्यांची एकूण बेरीज सांगू शकता। इथं महत्त्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, ही जी संख्या मालिका आहे 1 पासून सुरू झाली आणि इकडे 100 पर्यंत असू द्या नाही तर 1000 पर्यंत असू द्या, त्यासाठी हे सूत्र आपण वापरतो। इकडे ही जी संख्या मालिका आहे यामध्ये बघा 450 500 550 म्हणजे 50 चा फरक आहे। 50च्या फरकाने ह्या संख्या वाढत गेल्या 1000 पर्यंत। मग ह्या संख्या मालिकेची एकूण संख्यांची बेरीज किती, तर हे सूत्र वापरायचं। आता मला सांगा मित्रांनो, या संख्या मालिकेसाठी आणि या संख्या मालिकेसाठी आपण 2 वेगवेगळी सूत्र वापरतो की नाही? जर या सूत्राचा उपयोग करून ह्या संख्या मालिकेची जर बेरीज केली तर काय होईल? काहीही होणार नाही मित्रांनो। एकच सूत्र दोन्हींसाठी उपयोगाचं आहे। हे सूत्र यासाठी उपयोगाचं नाही मित्रांनो, परंतु हे सूत्र यासाठी सुद्धा उपयोगाचं आहे आणि यासाठी सुद्धा उपयोगाचं आहे। मग आता लक्षात घ्या, सूत्र पहिल्यांदा समजून घ्या। अशी संख्या मालिका असेल तर त्यामध्ये पहिली संख्या आणि शेवटची संख्या आपल्याला माहित असली पाहिजे। पहिली संख्या शेवटची संख्या यांची बेरीज करा। सर्व संख्या किती आहेत, तर 450 पासून 1000 पर्यंत एकूण संख्या किती ते पण शोधावं लागेल। आपल्याला माहित नाही किती असणार त्या शोधाव्या लागतील। ते एकूण संख्या इथं लिहा आणि त्याला भागाकारात 2 लिहा। या सर्व संख्यांची बेरीज तुम्हाला मिळेल। आता ह्या व्हिडिओत महत्त्वाचं मी तुम्हाला काय सांगणार आहे ते सांगतो। हे सूत्र वापरून तुम्ही ह्या दोन्ही प्रकारच्या संख्या मालिकांची बेरीज करू शकता। या संख्या मालिका कोणत्या प्रकारच्या आहे, तर या संख्या मालिका क्रमाने वाढत जाणाऱ्या किंवा क्रमाने कमी होत जाणाऱ्या असणार आणि त्या प्रत्येक संख्येमध्ये सारखाच फरक असणार, त्यांच्यातलं अंतर सारखं असणार, म्हणजे त्याला समानांतर फरक म्हणतात। या सूत्राचा उपयोग करून तुम्ही ते सोडवू शकता। पण आपल्या समोर असे काही प्रश्न येतात की त्यामध्ये आपल्याला शेवटची संख्या माहित नसते किंवा एकूण संख्या माहित नसते। शेवटची संख्या कोणती आहे हेच जर माहित नसेल तर अशा पद्धतीने जी संख्या मालिका तयार होते त्याची बेरीज कशी करायची? संख्या मालिका कोणतीही असू द्या, सर्व संख्यांची बेरीज कशी करावी हे ह्या व्हिडिओत तुम्हाला मी समजावून सांगणार आहे। हे समजावून सांगताना तुम्हाला खूप अवघड वाटणारी जी उदाहरणं आहेत ना ती एकदम चुटकीसरशी कशी सोडवायची, सेकंदात कशी सोडवायची ते समजावून देतो मित्रांनो। चला सुरू करूया आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही। तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, कारण आपल्या ह्या चॅनलवर मित्रांनो मी तुम्हाला गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून देतो। चला तर मित्रांनो, उदाहरण तुमच्या समोर आहे। मला माहिती आहे या टाईपचं उदाहरण तुम्हाला खूप अवघड वाटत असणार, आज तुमच्यासाठी ते खूप सोपं होणार। राजूचा पगार पहिल्या महिन्यात 1600 रुपये असून पुढील प्रत्येक महिन्याला 50 रुपये वाढतो, तर त्याचा 25 महिन्याचा एकूण पगार विचारला।
पहिल्या महिन्यापासून तर 25 महिन्यापर्यंत त्याला जो काही पगार मिळेल ते सर्वांची बेरीज विचारली. लक्षात घ्या मित्रांनो, पहिल्या महिन्यामध्ये त्याला 1600 रुपये पगार आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये 50 रुपये वाढतो म्हणजे 1650 होणार. तिसऱ्या महिन्यामध्ये 1650 मध्ये अजून 50 रुपये वाढणार, तो होणार 1700 रुपये. अशा पद्धतीने जाऊन 25व्या महिन्यामध्ये त्याचा पगार किती असेल अशी ही संख्या मालिका तुम्हाला पूर्ण करून या सर्व संख्या मालिकेमध्ये ज्याही संख्या येतील त्या सर्वांची बेरीज किती असेल असं विचारलेलं आहे. पहिल्या महिन्यात 1600, 1650 या सर्वांची बेरीज करायची, 25 पर्यंत जायचं आहे. बरोबर आलं लक्षात. आपल्याला सूत्र माहिती आहे काय, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2 हे आपलं सूत्र आहे. आता या सूत्रामध्ये टाकण्यासाठी आपल्याकडे किमती आहे का बघा. पहिली संख्या आहे 1600. शेवटची संख्या आहे का, एक पहिल्या संख्येमध्ये शेवटची संख्या मिळवायची आहे. शेवटची संख्या ही 25व्या नंबरला असणार आहे, ती आपल्याला माहीत नाही, ती काढावी लागेल. पहिल्यांदा पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज केल्यानंतर एकूण संख्या, आता एकूण संख्या 25 आहे हे तर माहिती आहे. इथं महत्त्वाचं मित्रांनो, तुम्हाला शेवटची संख्या काय असेल इथे म्हणजे शेवटचा 25व्या महिन्याचा पगार काय असेल ते काढावं लागणार आहे. आणि मग तुम्ही सूत्रामध्ये किमती टाकून या सर्वांची बेरीज मांडू शकता. मित्रांनो इथं अजून वेगळाही प्रश्न येऊ शकतो. कसा, अशा पद्धतीने दिल्यानंतर तर त्याचा 17व्या महिन्याचा पगार किती असं विचारतील. बरोबर, ही संख्या मालिका अशी वाढवत न्यायची, 17व्या महिन्यामध्ये त्याचा पगार किती असणार असं विचारलेलं असू शकतं. प्रश्न कसाही येऊ द्या, ह्या व्हिडिओत तुमचा क्लिअर होणार. सर्वात पहिल्यांदा आपण शोधणार ते म्हणजे सूत्रामध्ये आपल्याला शेवटची संख्या पाहिजे, म्हणजे शेवटच्या महिन्याचा पगार किती होणार त्याचा ते पाहावा लागेल. तो कसा काढायचा बघा. पहिल्या महिन्यामध्ये 1600 रुपये पगार आहे, प्रत्येक महिन्यात 50 रुपयाने वाढला, म्हणजे याचा अर्थ पहिला महिना जर सोडून दिला तर ह्या दुसऱ्या महिन्यापासून 25व्या महिन्यापर्यंत प्रत्येकी 50 रुपये वाढले. मग एकूण महिने 25 होते, 25 वजा 1 करावा लागेल. हा पहिल्या महिन्यात पगार वाढलेला नाही, पहिल्या महिन्यात 1600 आहे, 25 वजा 1 म्हणजे 24 महिन्यामध्ये त्याचा प्रत्येक 50 रुपयाने पगार वाढला. मग इथं 24 120 होतात, शून्य ठेवून दिला. याचा अर्थ त्याचा 25व्या महिन्यामध्ये जो पगार असेल तो मूळ पगारापेक्षा 1200 रुपयांनी वाढलेला असेल. 1600 मध्ये अजून 1200 टाकले की जो पगार मिळेल तो 25व्या महिन्याचा पगार असणार. मग 25व्या महिन्याचा जो पगार असेल तो 1200 ही वाढ झाली, त्यामध्ये 1600 हा मूळ पगार होता पहिल्या महिन्याचा, दोन्ही मिळून झाले 2800. येतंय लक्षात. 25व्या महिन्याचा पगार कसा काढला यावरून तुम्ही त्याच्या कोणत्याही कितव्याही महिन्याचा पगार का सांगू शकता. तुम्हाला विचारलं 17व्या महिन्याचा पगार किती असेल, आला का नाही, म्हणजे यातलाच एक उपप्रश्न जो आपल्याला सहज सोडवता येण्यासारखा आहे. कसा, 25व्या महिन्याचा पगार काढताना आपण काय केलं, पहिल्या महिन्यामध्ये वाढ नाही असं समजलं, तो तसाच ठेवला. दुसऱ्या महिन्यापासून वाढ होते ना, मग हा एक वगळून टाकला. 25व्या महिन्याचा काढायचा होता म्हणून 1 वजा केला, 24 गुणिले 50 केले. हे 50 म्हणजे दर महिन्याच्या पगारातला फरक आहे, तो समानांतर फरक म्हणतात त्याला. प्रत्येक संख्येत किती फरक आहे ते लिहिले इथं, म्हणजे 24 ने फरकाला गुणलं 1200 ही वाढ होणार. मूळ पगार त्याचा 1600 होता पहिल्या महिन्याचा, त्यामध्ये हे 1200 टाकले, 2800 रुपये हा त्याचा शेवटच्या महिन्याचा पगार झाला, 2800 रुपये. तुम्हाला 17व्या महिन्याचा जर विचारला तर तुम्ही कसा काढणार. 17व्या महिन्याचा जर विचारला तर 17 मधून 1 काढून टाका, कारण पहिल्या महिन्यात 1600, तिथून पुढे त्याचा 50 रुपयाने वाढला ना, मग 16 करा, 16 गुणिले 50 करा, 16 पंचे 80 होतात, म्हणजे 800 रुपये ही त्याची 17व्या महिन्यात वाढ असणार. मूळ पगार 1600 होता, त्यामध्ये 800 रुपये टाकले, 2400 रुपये हा झाला त्याचा 17व्या महिन्याचा पगार. कोणत्याही महिन्याचा पगार तुम्ही इथं सांगू शकता या ट्रिकने. पण आपलं महत्त्वाचं काम काय आहे, आपल्याला सर्व पगारांची एकूण बेरीज करायची आहे. 25 महिन्यांचा एकूण पगार किती ते कसं काढायचं, त्यासाठीचं सूत्र मी आता सांगितलं. पहिली संख्या
अधिक शेवटची संख्या याला गुणाकारात एकूण संख्या भागिले 2. बरोबर. हे भागाकारात जे 2 आहे ते तुम्ही डायरेक्ट सर्वांना भागाकारात केले तरी चालतील. आता पहिली संख्या आहे 1600 पहिल्या महिन्याचा पगार. शेवटची संख्या आपण काढली ती आहे 2800. बरोबर. याची एकदा बेरीजच करून घेऊ ना, मग गुणाकारात एकूण संख्या. ठीक आहे चला. एकूण संख्या आहे 25. या कशा कळल्या? कारण महिने एकूण 25 आहे ना, 25 महिन्यांचा पगार ना, म्हणजे हे पगाराचे जे आकडे असणार ते 25 असणार. त्याला भागाकारात 2. आता 1600 आणि 2800 हे 2 शून्य ठेवून घेतले. 8 आणि 7 14, 2 आणि 1 3 आणि 1 4. याला भागाकारामध्ये 2 आहे गुणिले 25 आहे. हे 4400 आहे, त्याचे निम्मे होतील 2200. 2 ने भाग दिल्यावर 2200 होतील ना. आता 25 ने ह्या 2200 गुणून टाका. 25 0 0 0 25 जुने 50 होतील. 5 हातचे आले. 25 जुने 50 आणि 5 55. याचा अर्थ त्याचा 25 पहिल्या महिन्यापासून 25व्या महिन्यापर्यंत एकूण पगार होणार आहे 55,000 रुपये. मित्रांनो इथं लक्षात घ्या, ज्यावेळेस या टाईपची संख्या मालिका येते त्यावेळेस शेवटची संख्या माहीत नसली तर कशी काढायची ते समजून घेतलं. त्यानंतर शेवटची संख्या मिळाली की तुम्ही एकूण संख्यांची बेरीज ह्या सूत्राने सांगू शकता, हेही तुमच्या लक्षात आणून दिलं. परंतु यातला दुसराही एक प्रश्न कसा येऊ शकतो तेही लक्षात आणलं. कोणतं? अशा पद्धतीचे दिल्यानंतर मध्येच कुठंतरी 24व्या महिन्याचा त्याचा पगार किती असेल किंवा 17व्या महिन्यात त्याला किती पगार होईल असं विचारलं तर तुम्ही कोणत्याही टप्प्यावरची कोणत्याही क्रमावरची संख्या इथं सांगू शकता. हे पगाराच्या बाबतीतलं उदाहरण झालं मित्रांनो. वेगळंही उदाहरण कसं येऊ शकतं ते समजावून देतो. पुन्हा एक प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो. एका मंदिराला एकूण 50 पायऱ्या असून पहिल्या पायरीपासून क्रमाने 3 6 9 12 अशी फुले ठेवत गेल्यास सर्व पायऱ्यांवर ठेवण्यासाठी किती फुले लागतील? बघा, पहिल्या पायरीवर ठेवणार 3, दुसऱ्या पायरीवर ठेवणार 6, तिसऱ्या पायरीवर ठेवणार 9, असं करत जाऊन 50व्या पायरीवर किती फुले असणार हे पहिल्यांदा शोधावं लागेल. म्हणजे पहिली संख्या 3 असणार, शेवटची संख्या किती आपल्याला हे शोधावं लागेल. शेवटची संख्या शोधताना मी तुम्हाला सांगितलं इथं पहिली संख्या 3 ही जर फिक्स ठेवली तर प्रत्येकात 3 ची वाढ झाली. म्हणजे 50 पैकी एक जर बाजूला काढली तर 49 पायऱ्या असे असणार की प्रत्येक पायरीवर 3 फुलं वाढत गेली. म्हणजेच 50 वजा 1 करायला सांगितलं मी तुम्हाला. ज्या नंबरची संख्या शोधायची ना त्या नंबरमधून 1 वजा करा. 1 वजा केल्यामुळे त्या नंबरपर्यंत कितीची वाढ झाली ते कळेल. 49 राहिले. 49ला गुणाकारात किती करा? फरक. 3 ने वाढले ना, मग 3 ने गुणा. 3 ने गुणल्यानंतर 9 त्रिक 27 होतात. 2 हातचे आले. 4 त्रिक 12 13 14 147 फुलांची वाढ होईल. कितीमध्ये वाढ होईल? ह्या 3 मध्ये. म्हणून 147 मध्ये 3 जर टाकले तर तुम्हाला 150 हे उत्तर मिळेल. शेवटची संख्या 150 आली रे आली की तुमचं उत्तर झालंच म्हणून समजा. पहिली संख्या 3 अधिक शेवटची संख्या 150 याला गुणाकारात एकूण संख्या 50 असणार. आता भागिले 2. 2 ने भाग दिला की इथं 25 राहतात. आता 150 153 घ्या. 153 गुणिले 25 करा, उत्तर मिळून जाईल. 153 गुणिले 25. 25 त्रिक 75 हातचे आले 7. 25 5 125 आणि 7 टाकले 132 होतात. 13 हातचे आले. 25 आणि 13 5 आणि 3 8 2 आणि 1 3 3825 फुलं लागणार मित्रांनो या सर्व 50 पायऱ्यांसाठी. तुम्हाला विचारलं 50व्या पायरीवर किती फुलं लागतील तर 150. 50व्या पायरीवर 150 फुले लागतील. तुम्हाला मध्येच वेगळा प्रश्न विचारला. इथं असं एकूण न विचारता जर विचारलं 15व्या पायरीवर किती फुलं ठेवावं लागतील तर 15व्या पायरीवर किती फुलं असतील. मग 15व्या पायरीवर किती फुलं असतील असं म्हटल्याबरोबर तुम्हाला मी सांगितलंय आत्ताच. पहिला नंबर फिक्स ठेवा. 15 वजा 1 केला 14 राहिला. 14 गुणिले फरक 3. 14 त्रिक 42 झाले. यामध्ये हे 3 मिळवा. पहिल्या पायरीवर 3 ना, म्हणजे ह्या 3 मध्ये 42 फुलांची वाढ होईल. एकूण झाले 45. तुम्ही म्हणाल 15 त्रिक 45 असं डायरेक्ट उत्तर का नको? त्याचं कारण आहे मित्रांनो, इथं 3 म्हणजे सुरुवातीपासून सुरुवात झाली. 3च्या अगोदरची 3च्या फरकाची असलेली संख्या 0 येईल. जर मध्येच 9 पासून 3 3च्या फरकाने जर सुरुवात केली ना तर पहिली संख्या 9 येईल.
अशा वेळेस तुमची गडबड होईल. म्हणून या पद्धतीपेक्षा वेगळी पद्धत वापरू नका. मधली कोणती संख्या जर विचारली त्याचं उत्तर शोधण्यासाठी. पुन्हा तुमच्यासमोर एक प्रश्न आहे मित्रांनो, 16, 24, 32, 40 टिंबटिंब या 10वे पद किती असेल? म्हणजे ही संख्या मालिका अशी वाढवत नेली तर 10व्या नंबरला कोणती संख्या असेल असा हा प्रश्न आहे. लक्षात घ्या मित्रांनो, 16, 24, 32 हे 8च्या पाड्यातली संख्या. 8 2 16, 8 3 24, 8 32 म्हणजे 8चा, यामध्ये 8चा फरक आहे. 8चा फरक आहे म्हणजे समानांतर संख्यांची ही मालिका आहे. आणि समानांतर संख्यांची मालिका असली की तुम्हाला कितवंही पद विचारू द्या, कोणत्याही नंबरची संख्या विचारू द्या, ती शोधता येते किंवा त्या नंबरपर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज सुद्धा सांगता येते. बघा इथं फक्त 10वे पद विचारलं म्हणजे पहिलं आहे 16, दुसरं आहे 24, असं करत जाऊन 10व्या नंबरचं किती असेल, या 10व्या नंबरला कोणती संख्या असेल असं विचारलं. काय करायचं, पहिल्या नंबरची 16 आहे ना, आता इथून पुढे प्रत्येकामध्ये 8ची वाढ झाली. म्हणजे 1 पासून 10 पर्यंतच्या संख्यांऐवजी आपण 2 पासून 10 पर्यंतच्या संख्या जर घेतल्या तर प्रत्येकामध्ये 8ची वाढ झाली. मग ही 1 सोडून दिली, 10 पैकी 1 सोडून दिली म्हणजे 10 वजा 1. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला जेही पद काढायचं त्यामध्ये 1 वजा करा, 9 राहतील. गुणाकारामध्ये फरक ठेवा, जो फरक असतो. 9 8 72 उत्तर मिळालं मित्रांनो. हे 72 काय झाले, ह्या 16 मध्ये वाढ झाली. इथून पुढे या 16 जे होते ना, यामध्ये इथून पुढे प्रत्येकी 8 वाढत गेले, 72 वाढले. म्हणून 16 अधिक 72 करा, तुम्हाला 10व्या नंबरचं पद मिळून जाईल. 7 2 8, 7 आणि 1 8. अशा पद्धतीने 10वे पद काय असेल तर 88. प्रश्न प्रकार एकच आहे, विचारण्याची पद्धत वेगवेगळी आहे. अजून एक प्रश्न आहे मित्रांनो, तोही समजून घेऊ. पुन्हा प्रश्न दिलाय मित्रांनो, पहिले पद 15 आहे. आलं लक्षात, पहिले पद काय आहे तर ते आहे 15. समानांतर फरक 4 आहे. समानांतर फरक 4 आहे म्हणजे काय, इथून पुढे जेही पद येतील त्या प्रत्येकामध्ये 4चा फरक. म्हणजे दुसरं काय असणार, 15 आणि 4 19 असणार. तिसरं काय असणार, 9 आणि 4 13 23 असणार. अशा पद्धतीने जात अशा 20 पदांची बेरीज किती, म्हणजे इथं 20वं जे पद असेल ते किती असेल ते काढावं लागेल. आणि ते मिळालं की पहिलं पद आणि शेवटचं पद यांची बेरीज गुणिले एकूण संख्या सुद्धा 20 असणार, भागिले 2. या पद्धतीने तुम्हाला या सर्वांची बेरीज सांगता येईल. तर लक्षात घ्या मित्रांनो, पहिलं पद 15, समानांतर फरक इथं बघा, इथं 4चा फरक झाला, इथं 4चा फरक झाला, 4 4चा फरक. आता हे मुद्दाम समजून देण्यासाठी अशी संख्या मालिका तुमच्यासमोर लिहितोय मी. पहिलं पद जर 15 असेल तर शेवटचं 20वं पद किती असेल तर 15वं थोडं बाजूला ठेवा. या 15 मध्ये कितीची वाढ झाली तर प्रत्येकामध्ये 4 4 ने वाढलं दुसऱ्यापासून. म्हणून एकूण 20वं पद काढण्यासाठी 20 वजा 1 करा म्हणजे 19. आता हे प्रत्येक वेळेस करत बसू नका. तुम्हाला जितकं पद ज्या नंबरचं पद शोधायचं आहे ना त्यामध्ये 1 कमी करूनच लिहा. 20वं पद शोधायचं आहे ना, मग 19 गुणिले समानांतर फरक 4 आहे ना. अशा पद्धतीने 19 चौक किती होतात मित्रांनो, 19 चौक होतात मित्रांनो 76. 76ची वाढ होईल या 15 मध्ये. म्हणून हे 15 त्यामध्ये मिळवा. 6 आणि 5 11 होतात, 7 आणि 1 8 आणि 1 9. याचा अर्थ या 20व्या नंबरला असणार 91. आता तुम्हाला पहिलं आणि शेवटचं पद कळलं. या 15ची आणि 91ची बेरीज करतो आपण. 5 आणि 1 6 होतील, 9 आणि 1 10 होतील, 106 बरोबर. याला गुणिले एकूण संख्या 20 आहे. सूत्र जर तुमच्या डोळ्यासमोर फिरत राहिलं ना मित्रांनो, डायरेक्ट तुम्ही करता की नाही, सूत्र मांडायची गरज नाही, बेरीज वजाबाकी करत बसू नका. डायरेक्ट समोर दिसतंय लगेच मांडत चला पुढे. पहिली संख्या शेवटची संख्येची डायरेक्ट बेरीज केली, त्याला गुणाकारामध्ये एकूण संख्या 20 आहे त्या करून टाकला, त्याला भागिले 2. हे करत बसू नका. भागाकारात 2 आहेच ना, मग इथं 20 लिहूच नका, इथं डायरेक्ट 10 लिहून टाका. भागाकारात 2 मांडायची गरज नाही. 106 गुणिले 10 जर करायचे असले तर 106 तसेच ठेवा, त्याच्यावर 0 ठेवा, झाला गुणाकार. 20 पदांची एकूण अशा एकूण 20 पदांची जी बेरीज असणार ती आहे 1060. ही संख्या मालिका पूर्ण केली 20व्या पदापर्यंत तर त्याची बेरीज असणार मित्रांनो 1060. या व्हिडिओत मी तुम्हाला काय समजावून दिले मित्रांनो, सूत्र आपल्याला माहीत असेल, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2. परंतु अशा प्रश्नांमध्ये शेवटची संख्याच माहीत नसते, ती शोधावी लागते आपल्याला. ती शोधल्याशिवाय तुम्ही सूत्रात किमती टाकू शकत नाही आणि सूत्रात किमती जर मिळाल्या नाही आपल्याला तर उत्तर मिळणार नाही.
खूप साऱ्या मित्रांना अशा टाईपच्या प्रश्नांची अडचण असेल मित्रांनो, मला खात्री आहे आजच्या व्हिडिओमुळे तुमच्या अशा प्रश्नांची शंका नक्की दूर झाली असणार। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तुमच्याकडून तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो। तुमच्यासारख्याच गरजू मित्रांना आपल्या चॅनलवरचे असे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। हा व्हिडिओ सुद्धा शेअर करून द्या तुमच्या मित्रांना, त्यांनाही कळू द्या हे प्रश्न एकदम सोपे आहेत सोडवण्यासाठी। तर चला मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। लवकरच भेटूया गणितासंबंधी अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, जय हिंद।